नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आलू मटार पुलाव. खूपच हलका आणि पटकन होणारा पुलाव. कमी साहित्य, परफेक्ट चव आणि खास रेसिपीसह ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तरी मोकळा सळसळीत होतो. सुरुवात करूया. आधी मसाला करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 4-5 हिरव्या मिरच्या, मिरे, लवंग, पाणी न घालता जाडसर वाटून घेऊया. मसाला तयार झाला. आता पुलाव बनवण्यासाठी इथे मी घेतली 1 वाटी बासमती तांदूळ. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून बाजूला ठेवलेला आहे. आता कुकरमध्ये 3 चमचे तेल गरम करू. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे घालू, खडे मसाला घालू, 1 मोठा पातळ कापून घेतलेला कांदा घालू. परतून घेऊया. हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला. आता तयार केलेला मसाला घालू. परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो घालू. 2-3 मिनटं परतून घेऊया. कांदा हलका गुलाबी होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे. जास्त लाल करू नका, नाहीतर पुलावचा रंग बदलतो. छान परतून झालेला आहे. आता यामध्ये 1 मोठा बटाटा साल न काढता मोठ्या फोडी करून घेतल्यात. अर्धी वाटी मटार घालूया. मीठ घालू. 2-3 मिनटं परतून घेऊया. तुम्ही ही रेसिपी कढईमध्ये करणार असाल तर तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर 12 ते 15 मिनटं शिजून द्यायचं आहे. आपण पुलाव कुकरमध्ये करतोय त्यामुळे 1.5 कप पाणी घेतले. आता यामध्ये पाणी घालूया. त्यानंतर तांदूळ घालू. तुम्ही पण असा पुलाव नक्की करून बघा. मिसळून घेऊया. 1 वाटी तांदूळ होता तर 1.5 कप पाणी घातलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून 1 किंवा 2 शिट्ट्या करूयात. कुकरची पूर्ण वाफ गेली की उघडून बघू. व्यवस्थित शिजलेला आहे. भात खूप गरम आहे. जरा कोमट झाला की मोकळा मोकळा दिसेल. हे बघा किती सुंदर दिसतोय. हा गरमागरम आलू मटार पुलाव दही, रायता किंवा कोशिंबीर सोबत खूपच छान लागतो. ही रेसिपी तुमच्या आईला, बहिणीला किंवा मित्रांना शेअर करा. त्यांनाही नक्की आवडेल. आजच ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. थँक्यू.